आम्ही म्हटलं की इथे असणारा पुन्हा बीजेपी बरोबर जाणार नाही याची असताना तुम्ही आम्हाला हमी द्या। तर अनेक जण म्हणायला लागले की असं कशी हमी देता। म्हटलं तुम्ही आमची कोंबडी खाणार आणि जिरवायला बीजेपीकडे गेलात तर आम्ही काय करायचं। आणि म्हणून काही प्रश्न असताना हे जटिल आहेत की ज्याची पब्लिकली चर्चा करता येत नाही अशी परिस्थिती आहे। काका शेवटी मतदाराला विश्वास देणं हा महत्त्वाचा आहे। मतदार हा बीजेपीच्या विरोधातला मतदार आहे, आरएसएसच्या विरोधातला मतदार आहे। त्याला खात्री पटली पाहिजे की आपण असताना पुन्हा जाणार नाही याची। पुन्हा जाणार नाही याची खात्री दिली पाहिजे आणि पुन्हा जाण्याची खात्री मिळाली त्याला, न जाण्याची खात्री त्याला असताना मिळाली तो दिलखुलासाने मतदान देईल हे आपण असताना लक्षात घ्या। मी इथे असताना फुले शाहू आंबेडकरी समूहामधला शिकलेला वर्ग आहे। त्याला असताना आवाहन करतोय की त्याच्यावरती मोठी जबाबदारी आलेली आहे। आरक्षणाचा तो असणारा लाभार्थी आहे, आरक्षणातला तो हुशार आहे म्हणून त्याला नोकरी लागली। हा जो लाभार्थी आहे या लाभार्थ्याने आता सज्ज झालं पाहिजे। सज्ज कशासाठी झालं पाहिजे तर संविधान वाचवण्यासाठी सज्ज झालं पाहिजे। लाभार्थी आहे तो आणि म्हणून त्याने या निवडणुकीमध्ये त्यांनी किंवा त्याच्या नातेवाईकाच्या मार्फत योगदान दिलं पाहिजे हे आपण लक्षात घ्या। राजकीय दृष्टिकोनातून आज आपण असं पाहिलं की जो ओबीसी धनगर असेल, माळी असेल, साळी असेल, कुणबी असेल, लोहार असेल, सोनार असेल, जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळे जागृत झाला, त्याच्या हक्काची आणि अधिकाराची त्याला जाणीव झाली। आज तो स्वतःच्या अधिकाराची सुरक्षा करायला निघालाय, लढायला निघालाय। आणि म्हणून महाविकास आघाडीच्या असणाऱ्या नेत्यांना सांगितलं की आपली यादी उद्या युतीची यादी जर युती जर झाली तर त्या युतीमध्ये सर्व पक्षाचे मिळून किमान 15 उमेदवार हे ओबीसीचे असले पाहिजे।